बऱ्यापैकी सुधारणा आहे. तुम्हाला दुखतंय का अजून? नाही नाही दुखत नाहीये, पण असं जरा जास्त बोललं तर थकवा आल्यासारखं होतंय. डॉक्टर, अजून औषधं किती दिवस घ्यावी लागतील? खरं तर आता बंद केली तरी चालतील. बर. आणि काही पथ्य पाणी वगैरे? हो, थोडे दिवस थंड काही पिऊ नका. एकदम बरं वाटलं की मग चालू केलं तरी चालेल. नाही नाही बाई, थंड गार काही पिणारच नाहीये मी. ते गार सरबत प्यायले आणि मग हे सगळं झालं नाही का? सरबत? नक्की कसलं सरबत होतं? म्हणजे तुम्हाला काही ॲलर्जी वगैरे आहे का? सरबत कसलं होतं म्हणजे सांगतो काय झालं. आम्ही जात होतो तर अचानक लक्ष्मीला आली चक्कर. त्यामुळे आसपास लोक जमले आणि त्या जमलेल्यांपैकी एका मुलीनं मला अशी एक सरबताची बाटली माझ्या पुढे धरली. मी ती घेतली आणि लक्ष्मीला दिलं. लक्ष्मी प्यायली ते सरबत. म्हणजे ते सरबत नक्की कसलं होतं आम्हाला काहीच कल्पना नाही. असं डार्क ऑरेंज रंगाचं असं काहीतरी ते सरबत होतं. आणि ना ते म्हणजे साखरेचं पाणी असल्यासारखं होतं. काही फळांचा रस किंवा असं काही सरबत सारखं नव्हतं लागत. ती मुलगी तुमच्या ओळखीची होती का? नाही. मग मला असं वाटतंय बहुतेक त्या सरबतात शेंदूर घातलं असावं. शेंदूर? हो, म्हणजे हे असं कोणीतरी केलं असेल तर ते मुद्दामच केलं असेल ना. तर मुद्दामून आमच्या बरोबर कोण असं करेल? म्हणूनच म्हणते मी एक शक्यता सांगते. कारण शेंदूर प्यायल्यानंतरच हा असा त्रास होऊ शकतो. तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. आता बरं वाटतंय ना. आणि नाहीतरी आपल्या मिडल क्लास माणसांकडून कोणाला काय अपेक्षा असणार ना. जाऊ दे, आता बरं वाटतंय हे महत्वाचं. भावना? हा बोल भावना. हॅलो वीणाबाईनी, अगं कुठे आहेस तू? नाही म्हणजे तू अजून आली नाहीस ना इकडे कोर्टात, म्हणून मी तुला फोन केला. काय झालं, किती वेळ आहे? अगं खरं तर तुला सांगायचंच विसरले मी ना आईकडे चाललीये. वरद तिकडे ना त्यामुळे. आणि आरती मालतीताईंना घेऊन हॉस्पिटलला गेलीये. ते ऑपरेशनच्या चेकअप नंतर डॉक्टरांनी बोलवलं होतं ना त्यासाठी. खरं तर आरती म्हणाली होती मला की भावनाताईला सांगा म्हणून, पण मीच माझ्या गडबडीत विसरले अगं. पण म्हणजे आज तुम्ही दोघी नाही येणार आहात? नाही अगं, पण भावना तू अजिबात काळजी करू नकोस. मला माहितीये तुला सगळं जमणार आहे आणि तू छान करशील सगळं अगं. बरं मी निघते, संध्याकाळी तुला परत फोन करते. हा हो. अहो कोण आहात तुम्ही? अहो सोडा. येतेस का? हेल्प हेल्प. अहो सोडा मला. अरे आमच्याशी पण कर की जरा. आखो देखी. सोडा प्लीज. अहो कोण आहात पण तुम्ही? थँक्यू सो मच. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आम्ही सेफ आहोत. नाहीतर आजकाल अशी माणुसकी कोणी दाखवत नाही. तू तरी दाखवलीस का माणुसकी? मी काय केलं?
तुम्ही काय बोलताय? काय कळत नाही मला. ऐक नाही, उगाच नाटकं करण्याची काही गरज नाही. परवा तू काय केलंयस ना, कळलंय आम्हाला. मी तर काहीच नाही केलं हो. तेव्हा कोर्टाबाहेर तूच होतीस ना. कोर्ट? कुठला कोर्ट? काय बोलताय तुम्ही? कोण, कुठे, काय, सगळं कळलं. ये माझ्याबरोबर. हा? चल. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं चल लवकर. आले आले. चल चल चल, निघायचं आपल्याला, चल लवकर. अगं सिद्धूचा आता परत फोन आला होता. हो का? त्याने एक पत्ता पाठवलेला आहे. या पत्त्यावर आपल्याला लवकरात लवकर जायचंय. चल. ती मुलगी सापडली तर खूप बरं होईल हो. अगं ती मुलगी सापडली आहे लक्ष्मी. काय सांगताय? हो, सिद्धूने हेच सांगायला तर फोन केला होता. त्या मुलीची ओळख पटवायला सर आपण चाललोय. चल चल. बरं होईल बाई, ती तीच मुलगी असेल. काही फायदा होईल का हो आपल्याला त्याचा? अगं नक्कीच होईल. समजा ती मुलगी जर तीच असेल जिने तुला सरबत दिलं होतं ना, तर हा भावनाची केस उभी राहण्याकरता फार भक्कम पुरावा ठरेल. ग देव करो आणि तसंच होऊ दे. चल. अहो आता तुम्ही मी तिकडे चाललोय, सिद्धू तिकडे असणार, मग कोर्टात भावना बरोबर कोण? एकटी पडेल ना ती. नाही, असं नाही चालणार. कारण आज कोर्टात एक महत्वाच्या साक्षीदाराची साक्ष आहे ग. भावना बरोबर कोणीतरी हवं तिकडे. मी वीणाशी बोलू का? म्हणजे तेवढंच आपलं. नाही नाही लक्ष्मी, मला काय वाटतं, वीणापेक्षा आपण जयंतला विचारलं तर. नाही, ते जास्त योग्य ठरेल. जयंतराव असतील तर जरा तिला हायचं वाटेल. तुम्ही फोन द्या, मी बोलते ते. पोरचं आणि आपण निघू. चल 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 लवकर. चल. तुमच्यासाठी आज पुन्हा? आता हे नेहमीच आयुष्य झालंय. थँक्स, पण आज नकोय डबा. का? अगं कारण आज खायला जागा मिळेल की नाही माहिती नाही. का? ऑफिस मध्ये बसून जेवता नाही येणार? आज ऑफिसला जात नाहीये. का पण? आज कोर्टात चाललोय. काय? कोर्टात काय पण? हे बघ, तुला काही झालं? सई ना, हायपर होतेस म्हणून तुला सांगत नव्हतो. आणि तसंही त्याचा खराशी किंवा तुझ्याशी काही संबंध नाही. जानूशी संबंध आहे.